नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी यशराज परगे. यश परगे या तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप विषय गणित घटक आहे लसावी व मसावी स्वाध्याय 7.1 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी यशराज परगे यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला मित्रांनो, आज आपण नवनीत प्रकाशनाच्या 8वी स्कॉलरशिप पुस्तकातील स्वाध्याय 7.1 पाहणार आहोत. तर चला, त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपण पाहू. पहिला प्रश्न काय आहे, 48 आणि *6 या संख्यांचा लसावी 144 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा. या दोन संख्या आहेत 48 आणि *6. स्टारच्या जागी एक अंक आहे, ते अंक ही 48 दोन अंकी संख्या आहे आणि ही पण दोन अंकी संख्या आहे, कारण स्टारच्या जागी एक अंक आहे. तर यांचा लसावी किती आहे, 144 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं स्टारच्या जागी एक एक अंक ठेवून पाहू. चला, काय एक ठेवू, मग 48च्या 48 आणि इथं जर एक ठेवला तर काय होईल, 16 होईल. याचा लसावी काढू. 48 आणि 16 आपण 2नी 3नी असा भाग घालत बसण्यापेक्षा डायरेक्ट 16ने भाग घालू. 16 त्रिक 48, 16 एक 16. लसावी जर काढला तर या दोघाचा गुणाकार 16 त्रिक 48 एक 48. किती आला लसावी ह्याचा, 48 आला. मग 144 यायला पाहिजे. मग पर्याय क्रमांक 1 येईल का, नाही, येणार नाही. त्यानंतर आपण स्टारच्या ठिकाणी 3 ठेवू. 48 आणि 3 जर ठेवलं तर 36 होईल. मग यांचा लसावी काढू. 36 आणि 48 12च्या पाड्यामध्ये येतात. 12 चौक 48, 12 त्रिक 36. मग यांचा लसावी किती येईल, हे 12 आणि हे 4 त्रिकम 12. 12 गुणिले 4 त्रिकम 12, 12 12 144. मग मित्रांनो 144 लसावी येऊ लागला. कधी, ज्यावेळेस आपण स्टारच्या ठिकाणी 3 जर ठेवलं तर त्यावेळेस आपला 144 लसावी येऊ लागला. मग स्टारच्या ठिकाणी काय येईल, 3 येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. आलं का लक्षात. प्रश्न खूप सोपा आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न काय आहे, दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा लसावी 6 व 22 आहे, तर x बरोबर किती. दोन संख्या दिलेल्या आहेत. काय आहेत संख्या, 6x आणि 7x आहे. त्यांचा लसावी मसावी 6 आहे, लसावी 22 आहे, तर x ची किंमत काढायची आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, काय करावं लागेल आपल्याला, एक सूत्र आहे. काय, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. या सूत्राचा वापर करू आपण. जे दोन संख्या असतात त्यांचा जर गुणाकार केला तर लसावी आणि मसावीचा जेवढा गुणाकार आहे तो तेवढा सारखाच असतो. मग दोन संख्यांचा गुणाकार काय येणार, एक संख्या 6x आहे, दुसरी संख्या 7x. मग 6x गुणिले 7x बरोबर मसावी किती आहे, 6. लसावी किती आहे, 22. मग आता काय करू, आपण गुणून घेऊ. 6 सतम 42. x गुणिले x काय होणार, x चा वर्ग बरोबर काय, 6 गुणिले 22 जशाच तसं ठेवू. मग आता x चा वर्ग बरोबर हे 42 जे आहे इथं गुणाकाराच्या रूपात आहे, ते बरोबरच्या पुढे नेलं किती काय होणार, भागाकार होणार. बरोबरच्या पुढे नेल्यानंतर त्याची व्यस्त क्रिया होणार. 6 गुणिले 22 भागिले 42. मग काय येणार इथं, चला मित्रांनो, इथं थोडीशी काय झाली होती, प्रश्न आपला लिहून घेण्यामध्ये चुकला होता. प्रश्न काय आहे, लसावी हा 252 आहे आणि मसावी किती आहे, 6. मग दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. दोन संख्या आहेत, एक संख्या आहे 6x, दुसरी संख्या आहे 7x बरोबर 6 गुणिले 252. 6 काय मसावी, लसावी 252 गुणिले, मग 6 सतम 42, x गुणिले x चा वर्ग होणार. मग 6 गुणिले 252. मग ही जे 42 इथं गुणाकाराच्या रूपात आहे ते बरोबरच्या पुढे नेलं की व्यस्त होणार, तिची म्हणजे उलट होणार क्रिया. इकडे जर बेरीज असेल तर बरोबरच्या इकडे वजा होणार, इकडे गुणाकार असेल तर तिकडे भागाकार, इकडे भागाकार असेल तर तिकडे गुणाकार. मग हे 42 गुणाकारातलं इकडे बरोबरच्या इकडे जाऊन भागाकारात. मग काय येणार, 6 गुणिले 252 भागिले 42. मग 6 ने 42ला भाग जातो, 6 1 6,
6 सतम 42. मग 7 न 252ला 7 एक 7, 7 त्रिक 21, 25 मधून 21 गेले 4 उरले 42 झाले, 7 सकम 42. मग काय आली एक्सचा वर्ग बरोबर 36. मग एक्स कोणत्या संख्येचा वर्ग आहे 6चा, मग एक्स बरोबर 6. आपलं उत्तर काय आलं मित्रांनो, एक्सची किंमत 6 येईल. एक्सची किंमत काय येईल 6, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात. प्रश्न खूप सोपा आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये, प्रश्न सोपा आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे, एका संख्येस 3, 4, 5 ने भाग जातो तर पुढील असत्य विधान कोणते. काय म्हणतंय, असत्य म्हणजे सत्य नसलेले विधान कोणते. एका संख्येला 3, 4, 5 ने भाग जातो तर असत्य विधान कोणते. मग आपल्याला काय करावं लागेल, काय दिलेलं आहे, त्या संख्येस 12, 6, 10 ने भाग जातो, त्या संख्येस 6, 5, 8 ने भाग जातो, त्या संख्येस 2, 10, 15 ने भाग जातो, त्या संख्येस 10, 12, 15 ने भाग जातो. मग आपल्याला काय करावं लागेल, अगोदर ह्या 3, 4, 5 ची लसावी काढा. 3, 4 आणि 5 यांची जर आपण लसावी काढलो तर काय होईल, 3 एक 3, 4 जसं तसं 5, परत 4 न 1, 4 एक 4, 5 जसं तसं 5 न 1, 1, 5 एक 5. मग लसावी किती, 3 चौक 12, 12 पंचे 60. याचा लसावी किती आला 60. मग आता 60ला आपल्याला या पर्यायातील ह्यानं भाग जाते का पाहायचं. मग आपल्याला असत्य विधान म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. मग 12, 12 पंचे 60, 6 10 60. पहिल्या पर्यायामध्ये काय 12, 6, 10, 12 ने भाग जातो, 12 पंचे 60, 6 ने भाग जातो, 6 10 60, 10 ने भाग जातो, 10 सक 60. मग पर्याय क्रमांक 1 येईल का, येणार नाही. पर्याय क्रमांक 1 हा येणार नाही. त्यानंतर आपण पुढचा पर्याय पाहू. पुढचा पर्यायामध्ये काय दिले, 6, 5, 8, 6, 5, 8. मग 6 न भाग जातो 10 येतं, 5 न भाग जातो 12 येतं, 8 न 60ला भाग जात नाही, 8 सती 56, 8 8 64. मग निशेष भाग जात नाही 8 न, म्हणून हा पर्याय येण्याची शक्यता आहे. तरी आपण पुढचे पर्याय पडताळून पाहू. 2 न 60ला भाग घातलं 30 येतं, 10 न घातलं 6 येतं, 15 न भाग घातलं 15 चौक 60. मग हा पर्याय हा याने भाग जातो, हे असत्य नाही, म्हणजे हा आपलं उत्तर येणार नाही. त्यानंतर 10, 12, 15, 10 सक 60, 12 पंचे 60, 15 चौक 60, म्हणून हे सुद्धा येणार नाही. पर्याय काय येईल आपला, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपे आहे, फक्त त्याला असं थोडंसं फिरवून विचारलेलं आहे, त्यामुळं ते आपल्याला अवघड वाटतात. चला पुढच्या प्रश्नाकडे चलू. चला प्रश्न क्रमांक 4 काय आहे, दोन संख्यांचा लसावी 341 आहे. दोन संख्यांचा लसावी 341 असून त्यांचा मसावी 11 आहे, तर त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती. आपल्याला दोन संख्यांचा लसावी आणि मसावी दिलेला आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या हे काढायचं आहे आणि त्याच्यातली मोठी संख्या कोणती हे काढायचं. तर मित्रांनो त्याच्यासाठी काय आहे, एक सूत्र आहे. काय आहे, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. मी या सूत्रामध्ये आपण किमती ठेवू. लसावी किती आहे 341, मसावी किती आहे 11. मग 11 न 341ला भाग जाते का पहा. 11 त्रिक 33 जातो, 1 उरला. 11 एका 11, 11 त्रिक 33, 34 मधून 33 गेले, 1 उरला, 11 झाले. 11 एका 11. मग असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला, बरोबर 31 आला. किती आला 31 आला. मग 31 चे आपण काय करू, त्याचे अवयव काढून घेऊ. 31 ही मूळ संख्या आहे, त्याचे अवयव काय येणार, एक तर 31 येणार किंवा 1 येणार. मग 31 चे जर आपण अवयव पाडले तर काय येणार, 31 बरोबर 1 गुणिले 31, दोनच आपल्याला हे मिळणार, कारण की मूळ संख्या 31. मग आता यापैकी लहान संख्या 1, मोठी संख्या 31.
मग आपल्याला काय प्रश्नामध्ये विचारले, मोठी संख्या कोणती, पर्याय क्रमांक 3. मोठी संख्या 31 येईल. आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. प्रश्न खूप सोपा आहे, कमी वेळामध्ये सुटतो. ह्या ट्रिकने आपण जर काढला तर आपला प्रश्नाचे उत्तर आपल्याला खूप कमी वेळामध्ये मिळेल. त्यानंतर चला पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20 व 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कमीत कमी बाटल्या लागतील. कमीत कमी म्हटलं की काय करायचं, या ह्याचा संख्यांचा लसावी काढायचं. जास्तीत जास्त म्हणलं की मसावी काढायचं. मग संख्या काय आहेत आपल्या, 15, 20 आणि 25. मग लसावी काढायचा. कमीत कमी म्हणलं की लहानात लहान लसावी, मसावी म्हणलं जास्तीत जास्त म्हणलं की मसावी, मोठ्यात मोठं. चला कितीने भाग जाईल याला, 5ने भाग जाईल. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. आता 3, 4, 5 ह्या तिन्ही संख्या ज्या आहेत इथं आलेल्या, ह्या सर्व म्हणजे 3 आणि 5 मूळ संख्या आहे, 4 ही समसंख्या आहे. म्हणजे या तिन्ही संख्येपैकी एक, तिन्हीलाही कोणत्या संख्येने भाग जात नाही, दोन्हीलाही जात नाही. मग काय, 3 भाग घालावा लागेल. 3 1 3, 4 जशास तसं, 5 जशास तसं, परत 4 4 1 4, 5 जशास तसं, परत 5 1 1 5 1 5. मग काय आला, 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. लसावी काढायचं आहे आपल्याला. मग लसावी बरोबर काय करा, 5 त्रिक 15 आणि 4 पंचे 20. मग लसावी बरोबर हे 20चं शून्य जशास तसं, 15 दुनी 30. किती आला लसावी, 30 आला. मग आपल्याला त्या कमीत कमी बाटल्या लागतील किती, 300. पर्याय क्रमांक काय येईल आपला, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपले. आलं का लक्षात. कमीत कमी म्हणलं की कमीत कमी, लहानात लहान असा जर शब्दाचा उपयोग जर त्या प्रश्नामध्ये झाला तर त्याचा लसावी काढायचा. आणि जास्तीत जास्त, मोठ्यात मोठा असा जर त्या ठिकाणी जर हे झालं तर काय करायचं, त्या ठिकाणी आपण मसावी काढायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, एका टोपलीत काही फुले आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात. तेवढीच फुले 14 मुलांना सारखी वाटली तर 10 फुले उरतात. तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या. परत या ठिकाणी आपल्याला कमीत कमी असा शब्द आलेला आहे. कमीत कमी आपल्याला संख्या काढायची, म्हणजे त्याचं काय काढावं लागेल, आपल्याला लसावी काढावं लागेल. तर त्यासाठी आपण अगोदर काय करू, 12 मुलांना जर वाटलं तर किती फुलं उरू लागले, 4. मग 12 मुलांना जर वाटलं तर 12 वजा 4 किती आला, फरक 4 आला. हे 12 वजा 8 फरक किती आला, 4. 14 मुलांना वाटलं तर 10 फुले उरतात. मग 14 वजा 10 बरोबर फरक किती आला, 4 आला. तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू, या 12ची आणि 14ची लसावी काढू. काय करू, 12ची आणि 14ची लसावी काढू. बेन भाग जाईल, बेसकम 12, बेसती 14. आता 6 आणि 7ला कुठल्याच संख्येनं जात नाही, म्हणून त्या संख्येनं 6 1 6, 7 जशास तसं 7 न 7 1 7, 1 1. मग लसावी काय येईल याचा, लसावी बरोबर 2 गुणिले 6 गुणिले 7, 2 गुणिले 6 गुणिले 7 काय, 6 दुनी बेसकम 12, 12 सत्ती 84. किती आला लसावी, 84 आला. मग आपल्याला इथं फरक किती आला आहे, दोघाचाही फरक काय आलेला आहे, सारखा आलेला आहे. मग या 84 वजा फरक काय आलेला आहे, 4 वजा करा, उत्तर काय येईल 80. उत्तर काय येईल आपलं 80, पर्याय क्रमांक 3. पडताळून पहा विद्यार्थी मित्रांनो, 12नं जर 80ला भागलं तर 12 सत्ती 84, 12 सकम 72 येईल, 8 उरतील. हे 8 फुलं उरू लागले. 14नं जर 80ला भागलं तर 14 पंचे 70, 10 फुलं उरू लागले. आलं ना उत्तर. पडताळा सुद्धा आपण करून पाहिला तर उत्तर बरोबर येऊ लागले. आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला मित्रांनो 7वा प्रश्न पाहू. काय आहे 7वा प्रश्न, 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती. परत या ठिकाणी लहानात लहान हा शब्द आलेला आहे. लहानात लहान म्हणजे यांचा काय करायचा, लसावी काढायचा. कशा कशाचा, 2 ते 10 पर्यंतच्या संख्या. काय आहे 2 ते 10 पर्यंतच्या,
चला 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण आता ज्या ज्या संख्येला, सर्व संख्येला कुठल्याही एका संख्येने भाग जात नाही, ज्या ज्या संख्येला आता 2 ने भाग घालू. सर्वप्रथम 2 ने भाग जातो ते भाग घालून घेऊ. बे 1 बे 3 जसे असं तसं, बे 2 4 5 जसे असं तसं, बे 3 6 7 जसे असं तसं, बे 4 8 9 जसे असं तसं आणि बे 5 10. परत काय करू आपण, बे ने भाग जातो काही संख्येला. हे 1 जसे असं तसं 3, बे 1 बे 5 3 7, बे 2 4 9 5. परत बेन 1 3 1 5 3 7, बे 1 बे 9 5. 5 3 न भाग घालू. 3 1 3 5 3 1 3 7 जसे असं तसं, 3 3 9 आणि 5 जसे असं तसं. परत 5 न भाग जाईल. 5 1 5, हे 1 हे 7, हे इथे 1 1 आहे म्हणून मी घेत नाही. हे 7, हे 3 जसे असं तसं 5. परत 7 न 7 1 7 3 5, 3 न 3 1 3 5 5 1 5. हे 5 1 5 इथं आपलं राहिलेलं होतं. 5 1 5 येतं, इथं पण 1 येतं, इथं 1 येतं, इथं येतं, म्हणजे इथपर्यंतच येईल. मग आता काय आला लसावी याचा, आपण लसावी काढू. लसावी 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 3. काय येणार, बे 2 4 4 2 8 8 3 24 24 पंचे 120 गुणिले 7 3 21. काय येणार, गुणिले 7 3 21. मग 120चं शून्य जसं असं तसं 12 न भाग घालू. 12 1 12, हातच्या आला 1, 12 2 24 आणि 1 25. किती आली लसावी, किती आला याचा, 2520. मग विद्यार्थी मित्रांनो, या 2520ला 2 3 4 5 म्हणजे 2 ते 10 पर्यंतच्या कुठल्याही जर अंकानी, संख्येने किंवा अंकाने जर भागलं तर त्याला काय येतो, भागाकार, याला पूर्ण भाग जातो. पण इथं प्रश्नामध्ये काय दिले, बाकी 1 उरते. काय दिलेलं आहे, बाकी 1 उरते. प्रश्नामध्ये काय दिले पहा, बाकी 1 उरते. मग बाकी जर 1 उरत असेल तर मग काय करावं लागेल, याच्यामध्ये 1 मिसळायचं. म्हणजे काय होणार, 2521 ती संख्या येणार. ती संख्या काय आली, 2521. 2521ला 2 ते 10 पर्यंतच्या कुठल्याही संख्येने जर भागलं तर प्रत्येक वेळी बाकी 1 उरते. मग आपल्या पर्यायामध्ये 2521 पर्याय क्रमांक 1 आहे. मग उत्तर काय आलं आपलं, 1 आलं. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलं का. प्रश्न खूप सोपे आहेत, फक्त थोडंसं काय फिरवून विचारला जातं, त्यामुळं आपल्याला वाटतं प्रश्न अवघड आहे. चला त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे. चला प्रश्न क्रमांक 8 काय, ज्यांचा मसावी 4 आणि लसावी 144 आहे अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या. ज्यांचा मसावी 4 आणि लसावी 144 आहे अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या. मग मित्रांनो, यासाठी आपण मागे आपण काय पाहिलं होतं, एक सूत्र पाहिलं होतं. काय, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. या सूत्रानुसार आपल्याला हे उत्तरेचं काढतं. मग सूत्रामध्ये किमती ठेवू. लसावी किती आहे, 144. मसावी किती आहे, 4. 4 न भाग घालू. 4 1 4 4 3 12, 14 मधून 12 गेले, 2 उरले, 24 झाले, 4 7 24. मग असामायिक अवयवाचा गुणाकार किती आला हो, 36 आला. मग आता आपण काय करूया, 36चे अवयव पाडून घेऊ. 36चे काय करू, अवयव पाडू. 3 न 3 1 3 3 2 6, परत 3 न 3 4 12, बे न बे 2 4 बे 1 बे. मग काय आले याचे अवयव, 3 गुणिले 3 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2. मग आपण काय करू, यापैकी या 2 अवयवाची एक जोडी घेऊ आणि यापैकी या 2 अवयवाची जोडी. म्हणजे काय होणार, 3 3 9 एक जोडी येणार आणि बे 2 4 एक जोडी येणार.
मग आपल्याला असामायिक अवयवाची जोडी मिळालेली आहे. काय मिळालेली आहे? 9 आणि 4. मग यानंतर आपल्याला काय म्हणते, त्या दोन संख्या काढायची. मग ही जोडी मिळाली तर या दोन संख्यासाठी काय आहे? 9 गुणिले मसावी, म्हणजे एक अवयव तिथला घ्यायचा 9 गुणिले मसावी आणि 4 गुणिले मसावी. मग आपल्याला ते दोन संख्या मिळते. मग 9 गुणिले मसावी किती आहे आपला? 4. किती आली? एक संख्या 36. त्यानंतर 9 गुणिले दुसरी संख्या काय? 4 गुणिले मसावी काय? 4. 4 चौक 16. मग आपल्याला ही जी जोडी मिळाली संख्यांची ती काय मिळाली? 16 व 36. 16 व 36 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अशा पद्धतीने याचं उत्तर काढायचं. पर्याय क्रमांक 2. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला पुढचा प्रश्न काय? प्रश्न क्रमांक 9. 6 2 4 स्टार 1 6 या संख्येला 72 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल? एक संख्या दिलेली आहे, त्या संख्येमध्ये एक स्टार दिलेला आहे, तर त्या स्टारच्या जागी पर्यायातील कोणता अंक घेतला म्हणजे त्या पूर्ण संख्येला 72 ने पूर्ण भाग जाईल. काय संख्या? 6 2 4 स्टार 1 आणि 6. आपल्याला 72 न भाग घालायचे. मग 72ची कसोटी जर आपण लक्षात घेतली, 36ची कसोटी किंवा 27ची कसोटी जर आपण लक्षात घेतली त्याप्रमाणे 72ची, तर ज्या संख्येला 8 ने व 9 ने भाग जातो, 8 व 9 ने ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 72 ने भाग जातो. 8 9 72. मग आता इथे एक एक आपण अंक ठेवून पाहू. मग 9ची कसोटी पाहू. 9ची कसोटी काय? संख्येतील अंकाच्या बेरजेला. संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो. मग स्टारच्या ठिकाणी आपण पर्यायातलं एक पर्याय काय आहे? पहिला पर्याय 4. 4 ठेवून बघू. 4 जर ठेवलं तर 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 1 17, 17 आणि 6 23. किती येऊ लागली बेरीज याची? 23 येऊ लागली. मग 23ला 9 ने भाग जातो का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल का? आपलं येणार नाही. त्यानंतर आपण इथं स्टारच्या ठिकाणी 3 ठेवून पाहू. पर्याय 2 मधलं पहा बेरीज किती येते? 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16, 16 आणि 6 22. किती येऊ लागली? 22 येऊ लागली. 22ला 9 ने भाग जातो का? हो नाही. त्यानंतर म्हणून पर्याय क्रमांक 2 पण उत्तर येणार नाही. त्यानंतर 8 ठेवून पहा. 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 8 20, 20 आणि 1 21, 21 आणि 6 27. मग 27ला 9 ने भाग जातो. 9 त्रिक 27. मग आपल्याला आता 9 त्रिक 27 म्हणजे 9 ने भाग गेला. आता 8 ने भाग जायला पाहिजे. मग 8 ने भाग जाण्यासाठी 8ची कसोटी काय? दिलेल्या संख्यातील एकक दशक व शतक स्थानी जे अंक आहेत त्या अंकाला जर 8 न पूर्ण भाग गेला, त्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 न भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. मग आता हे एकक दशक आणि शतक. मग शतक स्थानी जर आपण 8 घ्यायचं, 8 जर ठेवलं स्टारच्या ठिकाणी शतक स्थानी स्टार आहे तर 9 ने पूर्ण भाग चालला आहे. मग 8 न भाग जाण्यासाठी काय? एकक दशक आणि शतक. मग शतक स्थानी जर 8 घेतलं तर काय संख्या तयार होईल? 816. मग 816ला 8 न भाग जाते का? पहा. एकक दशक शतक या 3 स्थानावरील जे अंक आहेत त्यांच्यापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने पूर्ण भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. मग 8 1 8, 8 1 8, 1ला भाग जात नाही, 0 दिला, पुढचा अंक घेतला, 16 झाले, 8 2 16. भागाकार किती आला? 102. पूर्ण भाग गेला 8 न. मग 8 ने चाललाय, 9 नेही चाललाय. कधी? स्टारच्या ठिकाणी जर 8 घेतलं तर म्हणून आपलं उत्तर काय येईल? 8 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल? आपलं उत्तर 3. 3 हे पर्याय. त्या स्टारच्या ठिकाणी जर 8 घेतलो तर आपल्याला त्या संख्येला ती संख्या काय तयार होऊ लागली? मग 6 2 4 8 1 6 म्हणजे 6,24,816 ही संख्या तयार होऊ लागली. या संख्येला 72 ने पूर्ण भाग जातो. कारण की 8 ने व 9 ने पूर्ण भाग चालला म्हणून या संख्येला 72 ने पूर्ण भाग जातो. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया.
प्रश्न क्रमांक 10 आणि हा शेवटचा प्रश्न आहे. का आहे पुढचा प्रश्न? कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करायचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? काय झालेलं आहे? 6वीच्या 45, 7वीच्या 30, 8वीच्या 60 असं तिन्ही वर्गाच्या, म्हणजे 6वीच्या 45, 7वीच्या 30, 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर कवायतीसाठी आणलेला आहे. प्रत्येक इयत्तेवेळेस त्यांच्या वेगवेगळ्या रांगेत उभे करायचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या जर समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? मग आता काय इथं प्रश्नामध्ये काय दिले, तिथं आपल्याला कमीत कमी दिलं, तर इथं काय दिले? जास्तीत जास्त दिलेलं आहे. लक्षात घ्या, काय दिलेलं आहे इथं? जास्तीत जास्त. म्हणून आपल्याला हे जे प्रत्येक इयत्ता वाईज मुलींची संख्या आहे त्यांची आपल्याला काय करावं लागेल? मसावी काढावं लागेल. प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न खूप मोठा दिलेला आहे. आपल्याला वाटतं एवढा मोठा प्रश्न काय ह्याचं उत्तर येईल? घाबरून न जाता प्रश्न फक्त फिरवून विचारले असतात. मग याचं काय करायचे आपल्याला? 45, 60 आणि 30. 6वीच्या 45, 7वीच्या 30, 8वीच्या 60 या तिन्ही इयत्तेतील मुलींच्या संख्येची आपण काय करायची? मसावी काढायची. मसावी का काढायची? प्रश्नामध्ये जास्तीत जास्त हा शब्द दिलेला आहे. जास्तीत जास्त एका रांगेमध्ये किती मुली असतील? मग मसावी काढा. मग 45, 60 आणि 30 याला 5न 3न भाग घालत बसण्यापेक्षा जास्तीत जास्त लवकर करण्यासाठी आपल्याला, कारण की वेळ कमी असतो आपल्याला, इथं स्टेपला महत्त्व नाही तर आपल्याला उत्तराला महत्त्व आहे. कमी वेळामध्ये ज्याचं उत्तर योग्य येईल त्याला कमी वेळामध्ये आपल्याला प्रश्न जास्त सोडवायचे असतात. मग आपल्याला काय 15ने भाग जातो. 15च्या पाड्यात सर्वच आहेत. 15 त्रिक 45 आहे, 15 दुनी 30 आहे, 15 चौक 60. मग 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 दुनी 30. आता मसावी काढत असताना तिन्ही ह्याला कोणत्या ह्यानं भाग जातो का? 3, 2 हे मूळ संख्या आहेत, मग जात नाही तिन्ही ह्याला. म्हणून आपला मसावी काय आला? हो, मसावी बरोबर 15 आला. काय आला मसावी आपला? 15 आला. 15 आहे का पर्यायात? आहे. पर्याय क्रमांक 2 हे येईल आपलं उत्तर. काय आलं उत्तर आपलं? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपे आहेत, अवघड नाही. आणि गणित हा विषय जगातला सर्वात सोपा विषय आहे. त्यामुळं गणिताला न घाबरता सामोरे चला. काही सूत्रे, बेसिक काही गोष्टी, पाडे, 1 ते 30 पर्यंतचे पाडे, 30 पर्यंतचे वर्ग, 30 पर्यंतचे घन, मूळ संख्या, समसंख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, अशा इत्यादी बेसिक जी गोष्टी आहेत, हे जर आपल्याला पाठांतर असतील तर गणित विषय आपल्याला आयुष्यामध्ये कधीच अवघड जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला टच करा. म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत त्यांचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. शेअर करा आपल्या मित्रांना. तुमचे जर तुमच्या वर्गात शिकणारे जे मुलं आहेत, तुमचे मित्र आहेत किंवा शेजारी, ते इयत्ता 8वी स्कॉलरशिपला जर बसलेले असतील तर त्यांना सांगा, म्हणजे जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल. त्यांना शेअर करा व यश परगे या चॅनलला अवश्य भेट द्या. यावर तुम्हाला 5वी स्कॉलरशिप व 8वी स्कॉलरशिप स्वाध्याय, गणित या विषयाचे स्वाध्याय सोडवलेले व्हिडिओ मिळतील. तर परत एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम. पुढच्या आपण स्वाध्याय 7.2 मध्ये भेटू. चला, गुड बाय.